कसं वाटलं आयोजन? मला मी अजून सेम नाही होऊ शकत आहे. मी खूप ओव्हरवेल्ड आहे, कारण बदलापूरला मी 15 वर्षांनंतर येतोय आणि जवळजवळ 15 वर्ष मी बदलापूरला होतो. तर माझं सगळं शालेय शिक्षण हे बदलापूरमध्ये झालं. म्हणजे सगळ्या आपल्या जवळच्या आठवणी 10वी पर्यंत मी बदलापूरमध्ये होतो आणि नंतर आपलं व्याप एवढा वाढत होतो मुंबईमध्ये की आपल्याला मला वेळ नव्हता मिळत. मला फक्त आणि फक्त रोडमुळे होऊ शकलं. त्याने मला घेतलं. मला अशी संधी परत मिळणार नाही असं मला वाटतंय. मी माझ्या ज्या काही आठवणी होळीच्या त्या सगळ्या फक्त आणि फक्त कारण तेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मित्रांबरोबर आपण जी काही दंगामस्ती करायचो, बिल्डिंगच्या गच्चीवरून लोकांवर रंग टाकण्यापासून अंडी लोकांवर फोडणं, सगळे चुकीचे बरोबर सगळ्या पद्धतीने होण्या खेळलेलो. पण त्याच्यामुळे त्या आठवणी सगळ्या ताज्या होत्या. एवढं बदललंय बदलापूर ते बघून खूप आनंद होतोय. थँक्यू रोहन मला बदलापूरला आणल्याबद्दल आणि एवढं चांगलं नियोजन. मला नाही वाटत आहे की मुंबईमध्येही कोणी करत असेल. इतकं चांगलं इतकं उत्कृष्ट नियोजन आहे या कार्यक्रमाचं. मला अतिशय आनंद आहे की माझी शाळा इथून जवळच आहे. कात्र विद्यालयामध्ये कात्र विद्यालयाला होतो मी. आता येत असताना बघत होतो मला शेतातनं चालत यायचो तेव्हा आणि आता म्हणजे आजूबाजूला प्रॉपर बिल्डिंग झाल्या तर ती शाळा ओळखू येत नव्हती मला तिथे पटकन. मला जे घ्यायला आलं होतं त्यांनी मला सांगितलं की आता शाळा होती. तर खरं तेच मी ओढकळून चाललोय मी बदलापूरमध्ये. काय काय आम्ही एकत्र मोठे झालो. मला बापूंबद्दल सांगायला आवडेल की बापूंनी एवढं प्रोत्साहन दिलेलं आहे नेहमीच लहान मुलांना. त्याच्यामुळे शाळेत असल्यापासून त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम ते आयोजित करायचे, आम्हाला सतत प्रोत्साहन देत राहायचे. याच्या आधी मी जेव्हा बदलापूरला आलो होतो, बदलापूर सोडून गेल्यानंतर ते बापूंमुळेच आलो होतो मी. त्यांनी मला शाळेच्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं आणि आज त्यांचा वसा मला वाटतं की ते खूप चांगल्या रीतीने हातात झालेला आहे आणि तो पुढे घेऊन जातोय. आणि आज त्याने मला बोलवलंय. मला अभिमान आहे तर बदलापूरकर असण्याचा, कारण या बदलापूरनेच मला अशा गोष्टी दिल्या त्याच्यामुळे मी आज तिथे कुठे आहे आणि तो काय माझा प्रवास चालला बदलापूरचा आणि बदलापूरच्या लोकांचा खूप जास्त. थँक्यू सो मच.